जय शिवराय मित्रांनो. आजची आपली गडकोट मूवी माझी 12वी आणि याची 17वी. तर आज आम्ही आलेलो आहे काल रात्री आम्ही 1:30 वाजता रतनवाडी या गावी पोहोचलो. माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल. आज आम्ही अमृतेश्वर महादेव मंदिरात काल रात्री आम्ही मुक्काम केला. एक 1:30 वाजता सुमारास आम्ही रतनवाडी या गावी पोहोचलो. इथेच मुक्काम केला. टेंट वगैरे घेऊन आम्ही सगळं आलो होतो. आज सकाळी पहाटे 6च्या दरम्यान आम्ही उठलो. फ्रेश वगैरे होऊन आम्ही अमृतेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले महादेवाचं. आजची गडकोट मूवी असणार आहे आपली रतनगड या किल्ल्यावरती. रतनगड या किल्ल्याचं विशेष महत्त्व म्हणजे रतनगड हा आपल्या सह्याद्रीचा ज्वेल ऑफ सह्याद्री म्हणून रतनगडाची ओळख आहे. तर आपण आत्ता अमृतेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊयात आणि गडकोट मोहिमेला आपण सुरुवात करूयात. जय महाराष्ट्र. पडशील माग. ट्रेकला सुरुवात करून आम्हाला आता जस्ट 20 मिनटं झालेच नाही आम्हाला ट्रेकला सुरुवात करून. जवळपास आम्ही 5% ट्रेक केला असेल आणि आत्ता आम्ही कम्प्लिटली जंगलामध्ये आहे. पूर्ण चारी बाजूने जंगल आहे आमच्या. कोणच नाही आहे. आम्ही दोघं सध्या. एक ग्रुप आलेला आहे बारामतीवरनं, पण त्यांनी अजून ट्रेक स्टार्ट नाही केलेलं. पण आत्ता जर पाहिलं आम्ही एकदम भयान शांतता आहे. वानरांचा वरडायचा आवाज येतो. पक्ष्यांचा पण चांगला मस्त आवाज येतो. आता सध्या गारवा आहे पण मजा येते. पूर्ण सावलीतून ट्रेक आहे सध्या तरी. अजून तरी ऊन नाही लागलेलं, पण लेट्स सी, बघू आता काय होतं. पण मजा येते. पूर्ण ट्रेक हा जंगलात नाही. झाडांची मस्त सावली पडली आहे. मजा येते. तुम्हाला तिकडे दिसत असेल इथं ते अमृतेश्वरचं मंदिर आहे. आपण आता एवढ्या वरती आलेलो आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आम्ही ट्रेक करतोय. जरा वाट चुकली होती आमची, पण आता सध्या वाट शोधत आम्ही एक योग्य वाटेवर लागलेलो आहे. आपल्याला तिकडे तो दिसतोय, हा जो दिसतोय हा आहे रतनगड. तर आपल्याला पूर्ण असं फिरून पूर्ण ट्रॅव्हर्स मारून आपल्याला रतनगडाचा एक पायरी मार्ग लागतो वरती. त्या पायरी मार्गावरती जायचं आहे. अजून नाही म्हटलं तर 1-2 तासाचा ट्रेक राहिला आहे आपला. सो अजून आपल्याला 2 तास लागतील आपल्याला रतनगडावरती पोहोचण्यासाठी. ऊन वाढायला लागले. जसं वर जाऊ सावली संपलेली आहे आणि बऱ्यापैकी ऊन लागतं आता. चला. सहज असं म्हणजे अशा एका ठिकाणी जाऊन पोचलेलो आहे. रतनगडाच्या एक मध्यावरती पोचलेलो आहे आणि सहज नाही का निसर्गावरती नजर फिरत होतो. फिरवत असताना अचानक माझी नजर एक पांढऱ्या टिपक्यावरती गेली आणि झूम करून पाहिलं तर तुम्ही पासाल त्याचा पांढरा टिपका दिसतो. थोडं झूम करतो मी. हे जे पांढरा टिपका दिसतो ना, काय असेल ओळख ते कळसुबाई शिखर आहे. म्हणजे मला थोडा शॉकच बसला. मला माहिती नव्हतं की कळसुबाई शिखर ह्या बाजूला आहे म्हणून. आणि आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे कळसुबाई शिखर. सो येस. आता आम्ही जवळपास 50% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. एक अशा ठिकाणी आम्ही येऊन थांबलेलो आहे आत्ता, ज्या ठिकाणी 2 मार्ग जॉईंट होतो. म्हणजे माझ्या बॅक साईडला तुम्ही जर पासाल हे भंडारदऱ्याचं भयंकर दृश्य बॅक वॉटर आहे भंडारदरा धरणाचं. आणि इकडचं ह्या साईडलाच रतनवाडी म्हणून गाव आहे. आणि हा आम्ही रतनवाडीवरनं या रतनवाडीवरनं आम्ही या मार्गे आलो आम्ही रतनवाडीवरनं. आणि इकडे आता या दुसऱ्या मार्गाला आम्ही जॉईन झालो. वैभव सांगशील इकडचा कोणता मार्ग इकडे ह्या साईडला? तुम्ही या ठिकाणी जर बघितला तर हा साम्रत मार्ग आहे. या साम्रत गावापासून हा मार्ग येतो आणि या मार्गातनं आपण आलो ज्या ठिकाणी रतनवाडी जो आहे तो मार्ग आहे. तो ज्या मार्गाने आम्ही आलोय म्हणजे या किल्ल्याला टोटल 2 मार्ग आहेत. एक साम्रत मार्ग आणि एक रतनवाडी वरनं येणारा एक मार्ग. ओके. तर जसं तुम्ही वैभवने सांगितल्याप्रमाणे आता जे माझ्या लेफ्ट साईड तुम्ही पाहताल हा साम्राज्य मार्ग आणि कॅमेऱ्याच्या बॅक साईडला रतनवाडी.
आता तुम्ही आमच्या बॅक साईडला पाहाल तर हा रोड जातो त्र्यंबक दरवाजाला. म्हणजे आपण आता इकडनं जर वरती गेलो तर हा सरळ आपल्याला ते त्र्यंबक दरवाजा लागेल आपल्याला वरती. पूर्ण डोंगराला ट्रायवर्स मारून असा रोड आहे. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक पायरी मार्ग लागतो. हा आपल्याला सरळ घेऊन जातो त्र्यंबक दरवाजाकडे. तुम्हाला दाखवतो इकडनं. पूर्ण दगडांच्या मधून डोंगरांच्या मधून कामाद्वारे पायऱ्या कोरलेल्या आहेत. पूर्ण डोंगर खोदलेला आहे. एकदा ड्रोनच्या साहाय्याने पण बघा, तुम्हाला क्लिअर दिसेल. अरे बापरे, काय हे पायऱ्या बघा, पूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि तुम्ही पाहाल तर छातीत का पाय उचलला लागतो, गुडघा उचलला लागतो वरती. म्हणजे तुम्ही पाहाल तर पूर्णपणे कातळात कोरलेल्या बाहेर आहेत. आणि समोर तुम्हाला थोडाफार दिसत असेल त्र्यंबक दरवाजा. भयंकर आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं की या पायऱ्या खोदल्या कशा असतील. जे बघा तुम्ही पाय त्याच्या जवळजवळ छातीपर्यंत पाय येतं. म्हणजे पूर्ण वाकडा तर म्हणजे भयंकर कोरलेल्या पायऱ्या. थोडीशी दमछाक होतो थोडा, पण मजा येते. अरे बापरे, काय हे पायऱ्या बघा, पूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि तुम्ही पाहाल तर छातीत का पाय उचलला लागतो, गुडघा उचलला लागतो वरती. म्हणजे तुम्ही पाहाल तर पूर्णपणे कातळात कोरलेल्या बाहेर आहेत. आणि समोर तुम्हाला थोडाफार दिसत असेल त्र्यंबक दरवाजा. भयंकर आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं की या पायऱ्या खोदल्या कशा असतील. म्हणजे वैभवचा बघा तुम्ही पाय त्याच्या जवळजवळ छातीपर्यंत पाय येतोय. म्हणजे पूर्ण वाकडा तर म्हणजे भयंकर कोरलेल्या पायऱ्या. थोडीशी दमछाक होतो थोडा, पण मजा येते. डागडुजीसाठी आणि संवर्धनासाठी या दगडांचा वापर करून आणि म्हणजे दोन्ही गोष्टींचा वापर होऊ शकतो. म्हणजे याचा पाण्याची पण सोय होती आणि या दगडांचा वापर करून गडाचं पण संवर्धन करता येतं. तुम्ही इथं जर पाहाल तर इथं एक महादेवाची पिंड कोरलेली आहे. खूप मस्त अशी महादेवाची पिंड आहे. ठीक आहे. थांब तिथं. Low battery, charge your phone. काय खोटं बोलतोय? आणि मला तुमच्या दुकानावर वाटलं. जरा पण सहामध्ये घेऊ काय? निघला का? सहामध्ये घेऊ हा, काय? घ्या की. चारमध्ये घेऊ. त्यामध्ये घ्या, सहामध्ये घ्या. पाचमध्ये असलं तर बघा. आता आपण रत्नादेवीचं दर्शन घेतलं. मागे गुफा आहे 2-3. त्या गुफांमध्ये आपण आता थोडासा नाश्ता केला. रत्नादेवीचं दर्शन घेतलं. तुम्ही समोर पाहत आहे तो समोर आहे तो हनुमान दरवाजा. तुम्ही जर त्या दरवाजाकडे नीट पाहताल तर त्याच्यावरती हनुमानाचं चित्र कोरलेलं आहे. त्याचबरोबर गणपती आहे. गणपतीबरोबर त्यांचे नाही का 2 सेवक आहेत. त्या मूर्तीमुळं कदाचित त्या दरवाजाला हनुमान दरवाजा म्हणून संबोधला जात असेल. चला आपण आता गणेश दरवाजाकडे जायचं आहे. इथून शिड्यांचा मार्ग आहे. जवळजवळ एक 40 ते 50 शिड्या आहेत पायऱ्या खाली उतरण्यासाठी.
खाली उतरल्यानंतर गणेश दरवाजा लागेल आपल्याला. चला पाहूया आपण. इथे जर पाहिलं तर इथपर्यंत कातळ कोरलेल्या बाहेर आहेत. इथून पुढे पायऱ्या जरा उद्ध्वस्त झाल्यामुळं तर लोखंडी शिडी बनवलेली आहे. तुम्ही जर तिथं पाहिलं तर तो आहे गणेश दरवाजा आणि गणेश दरवाजा ती बाजू आहे ती वरती जाण्यासाठी आहे आणि इकडच्या बाजूने आपण गडावरती जायचं आणि तिकडच्या बाजूने खाली उतरण्यासाठी जागा. तो आहे आपला गणेश दरवाजा. चला.